नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे माझ्याकडे हळदी-कुंकू आणि आपल्याकडे छोटासा जरी कार्यक्रम असला तरी आपली खूप धावपळ असते. खूप साऱ्या गोष्टी असतात. येणारा व्यक्ती तेवढं काही बघतही नाही, पण आपल्याला असं वाटत असतं की नाही, सगळ्या गोष्टी अशा जागच्या जागी व्यवस्थित असल्या पाहिजे. इतर दिवशी असतात, तर अशा स्पेशल दिवशी तर असल्याच पाहिजेत. तर इथलं हा थोडासा सेटअप आहे ना, हा मला थोडासा चेंज करायचा होता. म्हणजे इथे बरंच काय-काय सामान ठेवलं आहे, ते सगळं इथलं मला काढायचं आहे. तर ते सगळं व्यवस्थित पहिले स्वच्छ करून घेते. आणि इथे काय आहे ना, की खिडक्या मोठ्या आहेत, त्यामुळे रोज पुसलं ना, तरी रोज तेवढीच धूळ येते. तर त्याच्यामुळे ते दिसत नाही, ॲक्च्युली कोण आलं तर त्यांना ते दिसणार नाही आहे. पण आपण जेव्हा बघतो, तर आपल्याला ते म्हणजे असं साफ केल्यासारखं, साफसफाई केल्यासारखं वाटतच नाही. तर म्हणून मी इथलं पहिले सगळं काढलं. सगळ्यात पहिले जर तुम्ही बघितलं ते मी चहा घेतला पहिले. म्हणजे चहाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. पहिले चहा पाहिजे, त्याच्यानंतरच कामाला सुरुवात होते. तर इथे बघा हे थोडंसं हा इथला सेटअप चेंज केला आणि हे जे कमळ, छोटंसं हे कमळ दिसतं ना तुम्हाला, हे सुंदर मी तुम्हाला मागच्या वेळी दाखवलं होतं, की बाप्पा मोरया स्टोअरमध्ये हे छान नवीन कमळ आले. ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे म्हणजे 3 कलर आहेत त्याच्यामध्ये आणि हे संक्रांत स्पेशल म्हणून त्यांनी 350ला ठेवलं होतं. याच्यामध्ये मोठी साईज आहे, ती 400ला आहे. तर मस्त आहे बघा, मी इथे याचा वापर केला. तर फक्त पूजेमध्येच नाही, तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरात पण काही एखादा कॉर्नर तुम्हाला छान असा डेकोर करायचा असेल, तर त्यासाठीसुद्धा तुम्ही हे वस्त्र म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याचा खूप छान प्रकारे वापर करू शकता. कारण पूजा काय आपल्या रोज-रोज असणार नाही आहेत. तर कधी-कधी मग ह्या गोष्टी अशाच पडून राहतात किंवा कधी खूप वेळा वापरल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, की नक्की मग आता ह्याचं करायचं काय? तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घराच्या डेकोरेशनसाठी तुम्ही ह्याचा छान असा वापर करू शकता. तर आता माझ्याकडे ना हे छान-छान असे 2-3 टेबल रनर्स आहेत. तर टेबल रनर्सचा पण खूप मस्त वापर करता येतो आपल्याला. तर इथे आता समोरच मी सगळं जे आता हळदी-कुंकूसाठी काय-काय सगळं सामान ठेवणार आहे, ते इथे समोर ठेवणार आहे. पण ते ठेवतानासुद्धा थोडंसं अगदी छान असं सजावट केली ना आपण, तर ते आणखीन सुंदर वाटतं. म्हणजे जीही व्यक्ती आपल्या घरामध्ये येईल ना, तर ती बघितल्यानंतर तिला छान असं प्रसन्न, पॉझिटिव्ह असं छान वाटलं पाहिजे. तर फुलांसारखं आणि पाण्यामध्ये जेव्हा आपण फुलं ठेवतो, अशा प्रकारच्या उरलीमध्ये, तर ते खूपच सुंदर वाटतं आणि ते खूप छान त्या जागेची प्रसन्नता जी आहे ना, ती आणखीन खूप द्विगुणित करतं. तर म्हणून इथे छान ना मी फुलं ठेवली आणि फुलांचा रंग पण असा घेतला, की तो आजूबाजूच्या गोष्टींना छान असा मॅच झाला पाहिजे. सुंदर अशी पांढरी फुलं घेतली अष्टरची आणि त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या, की ज्या एवढं जरी आपण ठेवलं ना, तरी खूप सुंदर दिसतं पाण्यामध्ये. आणि ह्यामध्ये तुम्ही छान फ्लोटिंगचे दिवे ठेवा, खूप मस्त वाटतं. आणि त्या पाण्यामध्ये ना छान अत्तर शिंपडा किंवा एखादा स्प्रे सुगंधित तुमच्याकडे असेल तो शिंपडा त्याच्यावरती. म्हणजे जो सुगंध आहे तो संपूर्ण असा घरामध्ये छान दरवळत राहतो. तर इथला हा जो सेंटर टेबल आहे, तर हा समोरच येणार, तर त्यामुळे ह्यालासुद्धा जरा छान डेकोरेट केलं बघा. फक्त जो टेबल रनर आहे ना, तो जरी तुम्ही चेंज केलात तरी त्या जागेची शोभा किती पटीने वाढते. आणि स्पेशली मी तुम्हाला सांगू, की आपला जो घराचा हॉल असतो ना, तो तुम्ही सुटसुटीतच ठेवा. तिथे इतर काहीच सामान ठेवू नका. म्हणजे असं छोटंसं जरी आपण काही सजावट केली तरी संपूर्ण आपला जो बाहेरचा हॉल आहे तो खूप छान दिसतो. तर आता हे जे माझ्याकडे छान पंचपाळ आहेत, आज हळदी-कुंकूसाठी ह्याचाच वापर होणार आहे. तर म्हणून मस्त स्वच्छ करून घेतलं, लखलखीत केलं आणि त्यानंतर पुन्हा त्यामध्ये आता जे हळदी-कुंकू काढून ठेवलं होतं, ते यामध्ये घालते. तर दादांकडे सुद्धा म्हणजे बाप्पा मोरयामध्ये सुद्धा जे कुंकू आहे, खूप छान कुंकू आहे. आता मी जवळपास 2 महिने वापरते आणि मी तुम्हाला आता त्याचे रिव्ह्यू सांगते, की खूप मस्त आहे. अजिबात डाग पडत नाही आहे किंवा काही नाही. एकदम ओरिजिनल कुंकू आहे. तुम्ही नक्की वापरून बघा. तर बघा आपलं हे पंचपाळ छान आता सज्ज झालेलं आहे हळदी-कुंकूसाठी. आणि बघा आता इथे मी सामान सगळं कसं ठेवलं आहे. मी पण छान तयारी केली. ही साडी ना मला खूप आवडते. खूप ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना, कलर कॉम्बिनेशन, ते मला प्रचंड आवडतं. तर म्हणून म्हटलं चला आज हळदी-कुंकूच्या निमित्ताने हीच साडी नेसू. आणि बघा मी ते सगळं असं व्यवस्थित मांडून ठेवलं आहे. म्हणजे फळं, त्यानंतर आपलं जे लाडू,
त्यानंतर सगळं आता इथे जे फुलं द्यायचे आहेत आणि जे प्लेट तुम्हाला रिकामी दिसते ना, ते तिथे मी त्याच्यामध्ये वाण ठेवणार आहे. तर म्हणजे घ्यायला पण आपल्याला छान पडतं आणि द्यायलासुद्धा. तर हळदी-कुंकूची जी सुरुवात आहे ती मी माझ्या आईपासून केली, म्हणजेच माझ्या महालक्ष्मी आईपासून केली. तर कधीही आपल्या घरात आपलं जे देवघर असतं तिथे आपल्या कुलदेवीला किंवा तुम्ही तुमच्या ज्या इष्टदेवता असतील तर त्यांना पहिले तुम्ही हळदी-कुंकवाचा मान द्या, त्यांना पहिले वाणाचा मान द्या आणि त्यानंतर मग बाकीच्या सगळ्यांना आपण वाण द्यायचं आहे. म्हणजे आपल्या देवघराच्या इथे देवीला एक वाण ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदी-कुंकू सुरू करायचा असतो. तर त्यानंतरसुद्धा सगळ्यात पहिलं जे वाण दिलं ते म्हणजे की आईंना दिलं, म्हणजे सासूबाईंना दिलं. तर हळदी-कुंकू करताना समजा आपल्याला खूप सगळ्यांनाच बोलवायला जमत नसेल, तर अगदी तुम्ही 5 बायकांना बोलवून जरी हळदी-कुंकू दिलं तरीही होतं. किंवा काही जण काय करतात की लग्न म्हणजे नवीन लग्न झाल्यानंतर पहिली 5 वर्ष करतात आणि त्यानंतर करत नाहीत. तर हळदी-कुंकू म्हणजे काय, की खरं तर की सगळ्यांना एकत्र येणं, सगळ्यांना एकत्र बोलावणं, त्या निमित्ताने का होईना आपण एकमेकांशी बोलणं चालणं होतं. इतर वेळी तुम्ही बघा की आता सध्या पहिल्यासारखं म्हणजे पहिल्या जसं बायका एकत्र यायच्या, एकमेकांशी बोलायच्या, तसं बोलणं पहिल्यासारखं होत नाही. तर त्या निमित्ताने का होईना आपलं बोलणं चालणं होतं. तर हळूहळू आता सगळ्यांची यायची सुरुवात झाली. तर मी पण खूप जास्त लोकांना नव्हतं बोलवलं. सध्या जे सोसायटीतल्या लेडीज आहेत, तर त्यांनाच सगळ्यांना बोलवलं होतं. म्हणजे नेमक्याच लोकांना बोलवू, पण सगळ्यांशी छान बोलणं चालणं होतं. तर मग जेवणाच्या गोष्टी आहेत त्या मी आधीच आटपून घेतल्या होत्या आणि म्हटलं की फक्त जे येतील त्यांना सगळ्यांना छान त्यांच्यासोबत बोलायचं. नाही तर मग काय होतं ना, आपलं अर्धं लक्ष मग जेवण बनवण्यात किंवा अर्धं लक्ष दुसऱ्या कामामध्ये असतं. तर तसं नव्हतं आणि खरंच सांगते सगळ्यांनी इतक्या छान प्रत्येकजण जो येत होता ना, इतका छान गप्पा मारत होता, बोलत होतं. तर त्यामुळे आणखीन चांगलं वाटतं आपल्याला, की काही वेळेला आपल्याला एवढं बोलायला वेळही मिळत नाही. म्हणजे फक्त समोरासमोर आपण येतो, हसतो, तेवढ्यापुरतं बोलणं होतं. पण असं जेव्हा वेळ काढून कोणी आपल्या घरी येतं, तर तेव्हा आपण छान त्यांच्याशी संवाद साधले, बोललं, तर त्यांनाही बरं वाटतं आणि आपल्यालाही बरं वाटतं. मला आठवतं ना, की आमच्या घरी हळदी-कुंकू असला, की इतकी गर्दी असायची म्हणजे पहिले ना म्हणजे आई पण सांगत होत्या ना, की त्यांचा अनुभव, की पहिले हळदी-कुंकू म्हटलं, की बायका म्हणजे सोडायच्याच नाहीत. जायच्या म्हणजे जायच्याच हळदी-कुंकूला. पण आता ते प्रमाण पहिल्यापेक्षा खूप कमी झालं आहे. पण आपण आपल्या ज्या परंपरा आहेत, आपली जी संस्कृती आहे, ती आपणच टिकवली नाही, तर आपली पुढची पिढीही ते अवगत करणार नाही. तर म्हणून जर आपण आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तर आपसुकच मुलं ते बघतात आणि मुलं त्या गोष्टींकडे म्हणजे तेही त्याचं अनुकरण करतील. तर म्हणून आपल्याला जर आपली जी संस्कृती आहे ती टिकवायची असेल, तर त्या गोष्टी पहिले आपण करणं हे खूप गरजेचं आहे. तर हा माझा खूप छान ग्रुप आहे आणि त्यांनी सगळ्यांनी छान ठरवून आले होते बघा. सगळ्यांनी ब्लॅक साड्या नेसल्या होत्या. मलाही ना तुम्हाला खरं वाटणार नाही, पण मला ब्लॅक कलर खूप आवडायचा, खूप. पण आता अगदी ऑपोजिट झालेलं आहे. म्हणजे आता मी ब्लॅक तर घालतच नाही आणि पांढरा रंग मला खूप जास्त आवडायला लागला आहे प्रचंड प्रमाणात. तर हे सारे बदल कसे होत गेले काय माहिती नाही. पण आता आहे ते आहे आणि छान आम्ही इथे पण खूप मस्त गप्पा मारल्या सगळ्या बसून
छान त्यांनी बराच वेळ दिला. असं नाही की म्हणजे गेलं हळदी कुंकूला आणि मग पटकन घेतलं आहे आणि घाईघाई करत परत निघाले, असं नाही. छान वेळ काढून आल्या होत्या आणि त्यामुळे मलाही खूप बरं वाटलं की लिमिटेड लोकं आले, पण अगदी प्रत्येकाने ना छान वेळ दिला, प्रत्येकाशी छान गप्पा मारल्या. त्याच्यामुळे खूप बरं वाटलं आणि मीही माझी सगळी कामं त्या दिवशी बाजूला ठेवली होती आणि मस्त आम्ही मनसोक्त अशा गप्पा मारल्या. तर अशा प्रकारे आजचं हळदी-कुंकू खूप छान झालं. लवकर उरकून घेतलं, कारण पुढच्या काही गोष्टी असतात, मग होतं, नाही होतं, बरेच प्रश्न असतात. तर म्हणून म्हटलं लवकर वेळेत करून घेतलेलं बरं. आणि उद्या आमच्या सोसायटीचं हळदी-कुंकू आहे. तर आजचा असाच हा छोटा व्हिडिओ मी असाच शूट केला. म्हटलं चला हळदी-कुंकूचं तुमच्यापर्यंत पोहोचू दे. आणि तुम्ही विचारणारच, तर ही साडी जी आहे ही मला वहिनीने वास्तुशांतीच्या वेळेला घेतली होती. वास्तुशांतीला मी नेसली होती तेव्हा. इरकल आहे मला वाटतं ही, आणि हा कलर मला खूप आवडतो. असा म्हणजे व्हाईट मोती कलर खूप रिच दिसतात, खूप छान दिसतात आणि शांत वाटतात, थंड वाटतात. तर म्हणून असे कलर चांगले वाटतात. तर म्हणून ही साडी तुम्ही विचाराल म्हणून मी सांगितली. प्युअरमध्ये आहे ही, प्युअर इरकल असते ना तशी आहे. आणि आजच्या ना छान अशा ह्या बांगड्या आहेत बघा, तुम्हाला सगळ्यांना आवडल्या पण असतील. तर ह्या आम्ही दादांकडून मागवल्या आहेत, बाप्पा मोरया. तर दादांकडे काय नाही मिळत असं नाही आहे. त्यांनी मला आता ते देवीसाठी जे दागिने पाठवले होते ना, त्याच्यामध्ये ह्या बांगड्या होत्या आणि मला प्रचंड आवडल्या. खूप छान वाटतात. अशा माझ्याकडे ना पूर्वी ऑक्साईडमध्ये निघालेल्या बघा, माधुरी दीक्षितचा जो दिल तो पागल आहे मला वाटतं, त्याच्यामध्ये तिने ऑक्साईडच्या त्या बँगल्स घातल्या होत्या अशा. तर ह्या मोतीमध्ये पण किती सुंदर दिसतात. तर इतर वेळी नाही, पण असं जेव्हा काही फंक्शन असतं, काही जेव्हा आपण मोत्याची ज्वेलरी वेअर करतो, त्याच्यासोबत खूप सुंदर दिसतात. तर ह्या पण बांगड्या तिथे अवेलेबल असतील दादांकडे, तुम्ही तिथून घेऊ शकता. छान आहेत, मला आवडल्या. तर असा आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे ह्या सगळ्या गोष्टी छान छान होत आहेत. उद्याचा पण दिवस असाच छान जाऊ दे. उद्या माझ्या डोक्यात एक वेगळा कन्सेप्ट आहे, तो तुम्हाला उद्याच्याच व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्याचा व्हिडिओ नाही येणार, तो सोमवारी येईल व्हिडिओ. तर सोमवारी तुम्हाला नक्की बघायला मिळेल. नक्की बघा, मिस करू नका. आणि चला, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.